पुण्यामध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि दोन गट आमने सामने आले, काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. तर त्याच्यामध्ये जो वाद सुरू आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, मला वाटतं ठीक आहे. आता कुठल्याही नेत्यांना, लोकप्रतिनिधींना किंवा नागरिकाला सभा घ्यायचा, जनतेला संबोधित करायचा पूर्णपणे अधिकार आहे. परंतु विद्यार्थ्यांचा उपयोग राजकारणासाठी करून घ्यायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करायचा, मला वाटतं हे दुर्दैवी आहे. जे काही आंदोलन तिथे जंतर मंतरला झालं, मी याही अगोदर सांगितलं होतं, तिथे प्रामाणिकपणे त्या पॉलिसीमध्ये बदल केला गेला पाहिजे असा प्रयत्न कोणीच करत नव्हता. फक्त राजीनाम्याची मागणी होती, ठीक आहे. एक अकाउंटेबिलिटी म्हणून त्यांनी ती राजीनाम्याची मागणी केली. ती योग्य होती की अयोग्य होती ह्याच्यावरती मला भाष्य करायचं नाही. परंतु तिथले त्यानंतर जे काही राज्यामध्ये, देशामध्ये काही आंदोलनं झाली, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी काही आंदोलनं झाली, त्यामध्ये असे काही अनसोशल एलिमेंट होते, की फक्त ते आंदोलन भडकवण्यासाठी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. म्हणजे काही जणांचा उद्देश फक्त असा होता, की आंदोलनं हे त्याला वेगळं स्वरूप मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांचा हेतू बाजूला ठेवून सरकारच्या विरोधामध्ये वातावरण कसं तयार होईल असे प्रयत्न करायचे. आणि मला वाटतं राहुल गांधींच्या सभेमध्ये तसाच काहीतरी प्रयत्न होताना आम्हाला दिसलाय. आणि हे दुर्दैवी आहे. तुम्ही राजकारणाकरता उपयोग करून घेताय. परंतु जेन हुशार आहे. त्यांना कळते कोण नक्की आमचा उपयोग करून घेतोय आणि कोण आमच्या हिताचं काम करतंय. म्हणून 100% ते आमच्यासोबत राहतील. दादा, आपण जनतेच्या कामाबद्दल मागे पण आपल्या ह्याच्यातून कौतुक केलेलं आहे. एक प्रकारे युवा शक्ती जे आहे, देश जो तरुण देश म्हणून भारताकडे बघितलं जातं, तर एकंदरीत जे आता सगळे वातावरण आहे याबाबत आपल्याला काय सांगाल? नाही, जनरेशन आजची जनरेशन जी आहे, ती अर्थातच ती फास्ट आहे. त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत आणि सरकारकडनं त्यांच्या मागण्या अग्रेसरपणे म्हणजे त्या पूर्ण करून घेण्यासाठी ते अग्रेसर आहेत. मला वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. फक्त मी मगाशी जसं म्हटलं, की ह्यांच्या जे काही भूमिकेमागे असं काही एलिमेंट आहे, जो झेंजीचा वापर करून घेऊन स्वतःचं राजकारण करू पाहते. ते चुकीचं आहे. किंवा तरुणांचा उपयोग करून घेऊन राज्यामध्ये, देशामध्ये वातावरण बिघडवायचा जो प्रयत्न चालू आहे, मला वाटतं ते चुकीचं आहे आणि त्याच्यावरती नक्कीच आमची कडक नजर असेल. आणि तरुणांच्या मागण्या उलट आज मी देखील तरुण आहे. झेन आणि मिलेनियलच्या म्हणजे मी बरोबर मध्ये आहे. मला माहित दोन्ही जनरेशन मी जवळनं पाहिलेले आहेत, पाहतोय. तर त्यांचे विचार नक्की आम्ही समजू शकतो. त्यांच्या समस्या जास्तीत जास्त जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांच्याशी थेट संवाद जास्तीत जास्त करायचा आम्ही प्रयत्न करतोय. माननीय माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी देखील यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि तरुणांना नक्की जे अपेक्षित आहे ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. गोगावलेंची निवड जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री म्हणून तटकरेंकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय. आणि आता मला वाटतं त्या स्थानिक राजकारणामध्ये आता न पडता गोगावले साहेब आज पालकमंत्री झालेले आहेत. तिथल्या शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झालेली आहे. आता शिवसेनेची ताकद तिथे द्विगुणित करण्याची आता वेळ आलेली आहे. एखादं पालकमंत्रीपद मिळाल्याच्या नंतर ती फक्त विकासात्मक जबाबदारी तर आहेच. परंतु त्या जिल्ह्यामध्ये आपला पक्ष आता अजून कसा वाढेल ह्याकडे फोकस बरेचशा असणारच आहे. त्याबद्दल कोणाला वाईट वाईट वाटायचं कारण नाही. जिकडे ज्या पक्षाचे पालकमंत्री आहेत तिथे तेच चाललेलं आहे. म्हणून मला वाटतं आज ह्या कुठल्याही वादामध्ये म्हणजे कोणाच्या वक्तव्यावरनं पुन्हा त्याला उत्तर द्यायचं, माझ्या उत्तरावरती परत ते काहीतरी बोलतील, मला वाटतं ह्या भानगडीत मला तरी पडायचं नाही. जी काही आमच्यावर जबाबदारी आहे मंत्री म्हणून, आज जे काही शासकीय जबाबदारी जी आमच्यावरती आहे ती पार पाडणं आणि शिवसेनेचा मंत्री म्हणून पक्ष कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणं. आपल्या मतदारसंघामध्ये भाजपकडून वारंवार आपल्याला राजकीय दृष्ट्या त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या संदर्भात नाही, मी भाजपकडून असं म्हणणार नाही. अनेक भाजपचे पदाधिकारी आज माझ्या सोबत आहेत. जी आमची हिंदुत्ववादी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये त्यांनी अतिशय महत्वाचा रोल भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि मला चांगली त्यांनी साथ देखील दिलेली आहे. आपल्या सरकारचं युतीचं महत्व हे त्या ठराविक कार्यकर्त्यांना नक्कीच कळतंय आणि आमच्यामधला समन्वय अतिशय चांगला आहे. हा ठराविक काही कार्यकर्ते आहेत दापोली मतदारसंघामध्ये, भाजपमधले काही ठराविक कार्यकर्ते जे गेली 10 वर्ष माझ्या विरोधामध्ये आहेत. जे गेली 10 वर्ष मध्ये 2 इलेक्शन झाले विधानसभेचे. दोन्ही इलेक्शन ज्यांनी माझ्या विरोधामध्ये काम केलेलं आहे.
तर ह्याचं संपूर्ण माहिती मी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना देखील मी दिलेली आहे. परंतु त्याच्याने मला काही जास्त फरक पडत नाही. आज मूळ भाजप जी आहे ती माझ्या सोबत आहे आणि आम्ही समन्वयाने मतदारसंघामध्ये काम करतोय. समन्वयाने मतदारसंघाचा विकास, कोकणाचा विकास आणि महायुतीचं सरकार आपलं महाराष्ट्रामध्ये मजबूत कसं राहील ह्यासाठी दापोली मतदारसंघामधली आमची जे समीकरण आहे ते अतिशय उत्तम आहे. यावर्षी सुद्धा चाकरमान्यांचा प्रवास खड्डेमय रस्त्यामधून होणार आहे. नाही, मला वाटतं मुंबई गोवा हायवे फक्त आता इंदापूरचा बायपास आणि माणगावचा बायपास हे 2 जे बायपास आहेत त्यांचं काम जे अपूर्ण आहे त्याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. माणगावच्या बायपासच्या बाबतीमध्ये मला वाटतं भरत शेट यांनी देखील बैठका अनेक घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक लेन चालू होते असं आम्ही ऐकून आहोत. आणि ते रायगड जिल्ह्यामध्ये येते. परंतु नक्कीच ह्या रस्त्याच्या बाबतीमध्ये जी काही उदासीनता अधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळाली त्याच्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे, जो काही विलंब झालेला आहे, तो नक्कीच म्हणजे त्याचं रेक्टिफाय करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे बघता जो काही प्रवास आहे तो सुखकर कसा होईल, त्रास कसा होणार नाही, यासाठी जी काही उपाययोजना करायची आहे ते आम्ही करतोय. पूर्वतयारी देखील आम्ही करतोय. अनेक लाभार्थ्यांची घरकुलं पकडलेली आहेत वाळूवरून. तर काल आपण कडक भूमिका घेतली. घरकुलांच्या बाबतीमध्ये माननीय पंतप्रधान साहेबांनी ऐतिहासिक घरकुलं, ऐतिहासिक संख्या घरकुलांची आपल्याला मंजूर करून दिलेली आहे. 30 लाख घरकुलं आपल्याला मागच्या 1.5 वर्षामध्ये त्यांनी आपल्याला मंजूर करून दिलेली आहेत. मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामं चालू आहेत. अशा वेळेस महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला की 5 ब्रासपर्यंत वाळू ही मोफत उपलब्ध करून दिली जाईल, त्याची अंमलबजावणी 100% होताना दिसत नाहीये. आणि म्हणून ती नाराजी काल मी व्यक्त केली. ते 5 ब्रास वाळू आपल्याकरिता महत्वाची नसले, परंतु त्या लाभार्थ्याकरिता ते अतिशय महत्वाची आहे. आणि आता एका ब्रासकरिता अनधिकृत वाळू कोणी विकत घेतली तर त्याला ₹7,000 ₹8,000 तो पे करतोय. अधिकृत वाळू जर का उपलब्ध नाही, मग घरकुलासाठी वाळू येते कुठून? मी हा देखील प्रश्न उपस्थित केला. आणि म्हणून जे काही तहसीलदार आहेत, प्रांताधिकारी आहेत, मंडळ अधिकारी आहेत, ह्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू ही मोफत कशी उपलब्ध करून देता येईल. गरज पडल्यास ह्यामध्ये काही पॉलिसीमध्ये चेंजेस करायचे असतात, आम्ही त्याची देखील आमची तयारी आहे. परंतु ही 5 ब्रास वाळू आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. नाहीतर मी उलट चौकशी करेन. प्रत्येक घरकुलाच्या बांधकामाला वाळू त्या लाभार्थ्यांनी कुठून आणली, कुठल्या डेपोमधनं आणली, कुठल्या नदी सोर्समधनं आणली, कोणाच्या मार्फत आणली, ही सगळी चौकशी मी करायला लावेन. ठाकरे सेनेकडून वारंवार दावा केला जातो की पक्ष आणि चिन्ह हे आम्हालाच मिळेल. दावा तर करायला काय हरकत नसते. परंतु त्यांनी जी मागणी केलेली आहे की आम्हाला चिन्ह मिळणार नसेल तर तुम्ही चिन्ह गोठवा. मला वाटतं वंदनीय बाळासाहेब, शिवसेना आणि धनुष्यबाण हे जे समीकरण आहे, ह्याला मूळ माती द्यायचं काम जे उद्धवजींनी 2019ला केलं, त्याचेच हे परिणाम आहे, जे आज ते भोगतायत. आणि आज कोर्टामध्ये अशी मागणी करणं की चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाचं महत्व त्यांना किती आहे मला अजूनही आठवतंय. वंदनीय बाळासाहेबांच्या बेडरूममध्ये त्यांचं जे देवालय आहे, त्या देवालयामध्ये वंदनीय बाळासाहेब धनुष्यबाणाची पूजा करायचे. हळदी कुंकू वाहून रोज त्या धनुष्यबाणाची ते पूजा करायचे. असं धनुष्यबाण गोठवण्याची मागणी हे उद्धवजी आज तिथे कोर्टामध्ये करते, हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून मला वाटतं जनतेला हे दिसतंय, शिवसैनिकांना हे दिसतंय. शिवसैनिकांनी शेवटी जो निर्धार केला, माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत जायचा, शिवसेना मजबूत करायची आणि त्यासाठी जे काही शिवसैनिकांनी आजपर्यंत आम्हाला साथ दिलेली आहे, ती साथ 100% भविष्यात देखील कायम राहील.